धन्यवाद सोमनाथ चिखाडे सर. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता लुझर वर्सेस लुझर हे मॅच या ठिकाणी चालू होते. एका बाजूला धुळे ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला टीम स्वरा रेवांश 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांदरम्यान 5 षटकांची मॅच. एका बाजूला मयूर दिवेकर तर दुसऱ्या बाजूला सचिन केवडे. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू मॅन्डेटरी पॉवर प्लेस. आणि आता या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज मयूर दिवेकर. ओ धीमा गतीचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी पंच अपील फेटाळून लावतात. कालच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. 5 षटकांची बास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये बिबेक गायकवाडची जबरदस्त धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक काल आपण पाहिलं तर गौरव महात्राच्या नावावरती आहे. हो यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. असोसिएशन संलग्न बांगणे. आणि सध्या ही स्पर्धा आपण पाहिली तर शैलीजी बडनेरे साहेब फाउंडेशन यांच्या वतीने स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. बदलापूर प्रीमियर लीग 2025 हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण सर्वजण एन्जॉय करतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. सचिन केवड्याच्या बॅट मधून आलेला सलग लागोपाठचा दुसरा चौकार. बॅट मधून अभिषेक शेल्टर्स बीपीएल चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 9. षटक क्रमांक पहिला चालू आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय धावांसाठी चांगले प्रयत्न केले जातात कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करायची आहे. या अगोदरचा सामना दोन्ही संघाने गमावलेला आहे परंतु आता कुठेतरी एखादा विजय संपादित करण्याच्या तयारीत हे 2 संघ आहेत. आणि आता सचिन मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आलेला सलग लागोपाठचा तिसरा अभिषेक शेल्टर्स बीपीएल चौकार. चौकार आलेले संघाची धावसंख्या फलकावरती 13. शेवटचा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहतो मयूर दिवेकर. कदाचित आज या खेळाडूचा दिवस नाही आहे. मयूर दिवेकरने या अगोदरच्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 38 धावा खर्च केल्या. तोच मयूर दिवेकर आपण पाहतो पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आता पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. स्वरा रेवांश 11 संघ तुम्ही पाहतात. सन्माननीय बाळकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण एवं जोडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मंगेशजी धुळे साहेब चेतनजी धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला धुळे ब्रदर्स हा संघ आपण पाहतोय. सागर इरमाळी येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा आहेत. सलामीची जोडी राज आणि सचिनला तुम्ही पाहतात. आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये मिस्टर मयूर जाधव. राउंड विकेट
हो यावेळेस ऑन साइडला उडवला आहे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक बॉल चालला मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये अक्षरशः बीट करत बॉल सीमा पार बळतील धावा 6 ठोकला षटकार सन्मान आपण जर पाहिलं तर संघाची धाबस संख्या फलकावती षटकाराने पुढे चालली आहे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा सचिन केवळे आणि त्याच्या साथीनं राज सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरं असतात राजने मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूचा अभ्यास केला त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून आला होता याही मॅचमध्ये हो पॉइंटला आपण पाहतोय बीट करत असताना बॉल चालला डीप मध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि आता आपण पाहतोय बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार बोलतील धावा 4 4 धावा फलकामध्ये ऍड होतात चांगली धावत संख्या या ठिकाणी बनवावं लागणार आहेत आणि एक चांगली धावत संख्या उभी केल्यानंतर मात्र मॅच मध्ये चांगलं फाईट सुद्धा पाहायला मिळणार आहे हो या ठिकाणी आपण पाहतो ऑन साइडला मिडॉनला बॉल चाललाय इनफिल्डला थोडंसं आत होतं खेळाडू मिड ऑफला परंतु मिडॉनला कोणी नाही आहे मागे डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं लॉंग ऑनला आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव सिंगलने स्ट्राईक रोटेट होत्या धावत संख्या फलकावरती भारत धुळे आम्हाला सांगतात आज सकाळच्या सेशन पासून दुपारच्या 17 पर्यंत आपण पाहिलं तर ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत भारत धुळे यांची महत्वपूर्ण कामगिरी आहे 24 धावा 24 ऑफिशियल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची ऑफिशियल स्कोरर सुरेश धुळे यांचं विशेष कौतुक हो बॅटची कडा मागे चालला बॉल चेंडूला या ठिकाणी लगेचच प्रोटेक्शन देण्यात आलंय आणि या ठिकाणी धाव नाही आहे या ठिकाणी संघाची धावत संख्या फलकावरती 24 शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक स्टील 2 टू गो हो फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न कबा पॉइंटला बीट करून इनफिल्ड थोडासा आत होता आणि मात्र इनफिल्डला क्लिअर करणारा हिट्स जबरदस्त 4 रन टॉपटेड ड्राईव्ह आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळाला 4 चौकार आला आणि आता या चौकाराने संघाची धावत संख्या सध्या 28 वरती शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज मयूर जाधवला तुम्ही पाहतात पहिलं षटक मयूर दिवेकरने आता दुसरं षटक मयूर जाधवच्या खांद्यावरती यावेळेस सॉन साइडला उडवलाय पायामध्ये टाकण्यात आलेला चेंडू ही खासियत आहे सचिन केवडेची कारण धवळेपाडा संघाची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता संघाला नितांत करत असताना सलामीला त्याने चांगली बॅटिंग केली आहे बॉल सीमा पार हिट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार षटक क्रमांक 2 सकाळी संपन्न झालाय 2 षटकामध्ये धावा फलकावरती 34 धावा झालेल्या आहेत शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा
एक अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. अभिषेक शेल्टर्स बदलापूर प्रीमियर लीगचा धमाका BPL सिक्सर. शैलेश बड्डरे फाउंडेशन यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं मोठं स्वरूप या बदलापूर प्रीमियर लीगला देण्यात आलंय. अफाट मेहनत आहे सर्व मॅनेजमेंट टीमची, त्यांचं विशेष कौतुक. आणि आता 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये 34 धावा फलकावती आहेत. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती राज आलेत. राहुल यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज राज आणि त्याच्या बॅट मधून सुद्धा यावेळेस बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक 4. चौतीस धावांनंतर आपण पाहिलं तर चौकाराला 38 धावा फलकावती आहेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्वागत करण्यात आलं गोलंदाज राहुलचं. स्ट्रायकिंगला राज चांगले पार्टनरशिप बिल्टअप करतात. सचिन केवणेच्या साथीनं मैदानाच्या मध्ये दाखल झाला. पहिला सामना आपण पाहिला तर स्वरा रेवांश 11 संघाची सलामीची जोडी काहीतरी वेगळीच होती. आणि आता मात्र एक वेगळी स्ट्रॅटर्जी वेगळी रणनीती आता आखण्यात आलेली आहे. कारण सामना जिंकायचंय याच उद्देशाने हे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. हो या सॉल साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. राज सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीयेत. एका बाजूने सचिन केवळेच्या बॅट मधून धावा येतात तर दुसऱ्या बाजूला राज देखील सांगतोय मी सुद्धा या मॅच वरती या सामन्यावरती आपलं राज सिद्ध करू शकतो. आणि ते त्याने दाखवून दिले. बॉल सीमा पार. अभिषेक शेल्टर्स BPL सिक्सर. शेल्टर्स या नावाने आपण पाहतो चौकार षटकार BPL. 10 धावा 10 कदम या ठिकाणी दाखवत असताना हो यावेळेस आणखीन एक चेंडूला उचललाय. बॉल चाललाय जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाकेदार BPL षटकार. फलकावरती लागलेले आहेत. स्वरा रेवांश 11 या संघाची धावा संख्या आपण पाहतोय. अजय काटावले जे मात्र संघाचे मॅनेजर आहेत. पूर्णपणे संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना बाळकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण यांनी त्यांच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी दिली आहे. थोडीशी अडचणीत होते. स्पष्ट नाराजी पहिला सामना गमावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला. परंतु आता संघ मजबूत स्थितीमध्ये. आणखीन एक चेंडूला उडवलाय लॉंग ऑफला आणि आता क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला फक्त सिंगल धाव. धावसंख्याला फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 51 धावा 50 अप धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जे मान्यवर जे संघ मालक आहेत संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली सर्वांची कटआउट्स तुम्ही पाहतायत. कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय धार्मिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी स्पर्धेला भेट देतात. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हो या ठिकाणी जागा बनवली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबल ते नाव सचिन केवणे कसलं कारण रन मशीन पडून त्याच्याकडे पाहिले जाते. बॉल सीमा पार. बेलतील धावासा स्वरा रेवांश 11 संघाला हा आलेला षटकार. त्याच्या साथीनं राज खेळतात.
अगदी आपण पाहतोय पूर्णपणे दबदबा प्रस्थापित केलाय. म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू बॅटच्या काही व्यवस्थित संपर्कात आला नाहीये. ऑन साईडला विशाल आलेत, चेंडूला गॅदर करतात, एक सिंगल मिळेल आणि संघाच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा आहेत. स्वामी स्पोर्ट्सचे सर्वात प्रशांत सूर्यराव, MR पॅनलचे सर्व आमचे सदस्य या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतात. स्थानिक भूमिपुत्र आणि या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय या संपूर्ण लीगने, मॅनेजमेंट टीमने. 12 चेंडूंचा काय बॅलन्स आहे. धावसंख्या पुस्तकावरती आपण पाहतो 58. षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत मयूर दिवेकर. वापसी मिळवावी लागणार आहे या मॅच मध्ये. अडवा बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक ऑन साइडला चाललाय. भरपूर मोठा गॅप होता, जणू काही मॅप लावलाय. बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील 4. धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगले बॅटिंग सचिन मात्र आपण पाहतोय अद्यापर्यंत 29 वरती तो नाबाद खेळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतात. एक चौकार सचिनच्या बॅटमधून आला, 33 वरती तो पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला 29 वरती नाबाद खेळतोय राज. 12 चेंडू मध्ये 33 वरती सचिन खेळतोय. 8 बॉल मध्ये 29 वरती राज खेळतोय. चांगली बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल यावेळेस उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक अभिषेक शेल्टर्स BPL 6R. आणि आता बळीवरती सातत्याने हल्ला चढवला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला खेळाडू आहे, सर्व गुण संपन्न खेळाडू मयूर दिवेकर. अगदी आपण पाहतोय धुळे ब्रदर्स या
संघाच्या वतीने आपण पाहतो गोलंदाजी करत असताना शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील. अगदी आपण पाहतो मागे चालला बॉल, व्यवस्थित संपर्क नाहीये, धाव हवी आहे, सचिनला स्ट्राईक हवी आहे आणि ते एक धाव घेण्यात आलेली आहे. संघाची धाव संख्या एकंदरीत 69 धावत. चला, धुळे ब्रदर संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे. हा, एक ठीक आहे ओके आहेत, भूषण आहेत. कदाचित आमचं थोडस लक्ष ऑन साईडला, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता सचिन केवळे जवळ जवळ आपण पाहतोय 40 या धावसंख्येवरती हा खेळाडू पोहोचलेला आहे. 46 धावांवरती हा षटकार सुद्धा ऍड होईल, ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 76 धावा. 76. एक मिनिट ऋत्विक, कदाचित आपण पाहतोय जास्त तापमान आहे, खेळाडूच्या पोटात अन्न असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही एनर्जी ड्रिंक घ्या, कारण ती आवश्यकता. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी माझा आनंद घेणारे आमचे तमाम लाडके प्रेक्षक आहेत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला रमेश धुळे, हे गोड गळ्याचे गायक आहेत. 2 ते 3 गाणी त्यांची लॉन्चिंग झाली आणि ऑर्केस्ट्रा बनवण्याच्या तयारीत होते रमेश धुळे, परंतु काही साहित्य अपुरं पडलं. साईडला फटका चांगला आहे. राज देखील आपण पाहतोय त्याचं राज पण सिद्ध करत होता, परंतु आता अखेर जाळ्यामध्ये त्याला अडकवलंय. फलंदाज झाला बाद, धक्का पहिला लागेल. टीम स्वरा रेवांश 11 संघाला फलंदाज बाद. साठी सचिन केवणेच्या अगदी आपण पाहतो 4 धावा तो दूर आहे. आणि अद्यापर्यंत मॅचीकडा मागे चालला बॉल, शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल मिळाली आहे. अगदी आपण पाहतो सचिनचं जर अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालं तर या स्पर्धेमधील 3रं अर्धशतक राहील गौरव सर, गौरव म्हात्रे, विवेक गायकवाड आणि मग सचिन केवणे हे देखील नाव त्या यादीमध्ये जोडलं जाईल. षटक क्रमांक आपण पाहतो 5वा धावा संख्या फलकामध्ये 77. चला, सामना स्पीडअप करायचा विनंती राहील. जीवन
खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित संपर्क होऊ शकला नाहीये. गोपनी सारखी बॅट फिरवली होती आणि एक्झॅक्टली जर चेंडू बॅटच्या संपर्कात विशाल सर आला असताना तर हा चेंडू कदाचित बदलापूर कर्जत हायवे एंड वरतीच लँड झाला असता. काय आक्रमक पवित्रा घेतला होता. बॅटचा स्विंग प्रचंड वेगवान होता आणि या ठिकाणी फटका अगदी आपण पाहतोय चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे बैकर ब्रदर संघाचे संघ मालक यांचं कटआउट तुम्ही पाहताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे उपाध्यक्ष आणि आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा बैकर यांच्या कटआउटच्या वरून हा चेंडू फ्लाय झालाय सीमा पार. आज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काय प्रयत्न केले जात आहेत. चांगली इन्व्हेस्टमेंट धावांची होती आणि आता या ठिकाणी व्हाईट बॉल आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार म्हणजे नशीबाचा पंजा मिळेल. आम आदमी का हाथ पंजा के साथ. चला नक्कीच स्टंपच्या मागे पडला म्हणजे वाईड बॉल असणार आहे. लक्षात असू द्या. सचिन केवळेच्या या अर्धशतकासाठी या संघ मालक बालकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण शेतकरी राजा यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अठ्ठ्याऐंशी धावा फलकावती आहेत. या ठिकाणी अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 89 धावा या ठिकाणी आपण पाहतो. आता स्कोर कार्ड वरती होतात. मागच्या मॅच मध्ये जी धावसंख्या विवेक गायकवाड यांच्या अभि वॉरियर संघाने बनवली तशी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सुद्धा आहे. परंतु फलंदाज झाला बाद मागचा पाय बॅकवर होता. टायमिंग प्रॉपर नाही मिस टायमिंग आणि आता फलंदाज होतात बाद. सचिन केवळे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. आणि नुकताच आम्हाला माहिती मिळाली की कदाचित स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये रमेश धुळे यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा या ठिकाणी होणार आहे. एक चांगलं संगीत. शेवटचा बॉल शेवटचा या ठिकाणी बॉल आणि आता आपण पाहतोय तब्बल 89 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 90 धावांचं टार्गेट हे मात्र सेट करण्यात आलंय धुले ब्रदर्स या संघासमोर. संदेश मसलेला तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहतायत. जुबिली संघाचं याही खेळाडूने नेतृत्व केलेलं आहे. मयूर जाधव ज्यांनी शिरगाव संघाचं नेतृत्व केलेलं आहे. एकदा आपण पाहतो अनेक ग्रामीणचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल गायकर जे मात्र जयमान ठोके संघाचं सध्या नेतृत्व करतात ग्रामीण गटातून खेळत असताना. 90 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय.
चला 90 धावांचं लक्ष्य मागच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन सुद्धा होतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावसंख्या फलकामध्ये 89 आणि 90 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. ते धुळे ब्रदर्स या संघासमोर चांगली दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बदलापूर प्रीमियर लीग सुस्वागतम 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 या दरम्यान सन्माननीय शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाराम शेठ कांबरी यांच्या ठिकाणी आगमन होतं आणि सन्माननीय नरेशजी पटेल साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नामांकित उद्योजक सन्माननीय नरेशभाई पटेल या क्रीडांगणाचे सर्व बालक आहेत आणि या साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत आमची मिताली कांबरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. तिचंही मनपूर्वक स्वागत. 90 धावांचं लक्ष्य आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. अंबरनाथ तालुका प्रमुख आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दादांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला चालू असलेला सामना धुळे ब्रदर्स आदरणीय मंगेशजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. सुवारा रेवांश 11 गोलंदाजाच्या राऊंड विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अजिंक्य दिवेकर आणि मयूर दिवेकरला तुम्ही पाहतायत. सलामीला ओपनिंग पेअर मध्ये 90 धावांचं लक्ष उराशी बाळगून मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सचिन केवड्याच्या विरोधात. तोपर्यंत कोणतीही धाव इथे मिळणार नाहीये. एक मोठं टार्गेट या मोठ्या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज लेफ्ट राऊंड विकेट. हो यावेळेस ऑनसाईडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्टोक. क्षेत्ररक्षक जबरपास कोणी नाहीये. बॅकहँड एरिया होती आणि आता बॉल चालला सीमा पार. अभिषेक शेल्टर्स BPL चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना क्रीडांगणाचे मालक सन्माननीय नरेशभाई पटेल हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. आमच्या मुख्य मंचावरून त्यांच्या समवेत याच प्रभागाचे अर्थातच या विभागाचे कायापालट करणारे व्यक्तिमत्व अर्थातच बाळाशेठ कांबरे साहेब गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माजी पंचायत समिती सभापती सुद्धा आहेत. हो यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल त्या ठिकाणी टिपण्यात आली आहे. फलंदाज होईल बाद. बिग विकेट बिग लॉस. पहिला धक्का लागेल टीम धुळे ब्रदर्स संघाला. फलंदाज मयूर दिवेकर बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का विकेटचं पतन. पाच धाबा आणि 5 वरती लागलेला धक्का पहिला आपण पाहतोय. चला लगेच बॅटरला विनंती आहे. बॅटर आपण लगेच सेट राहा कारण जास्त वेळ या ठिकाणी घेतला जातोय. बॅटर मैदानाच्या मध्ये राहुल हिरवे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5. पहिल्या षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन केवणे या खेळाडूने बाळाशेठ कांबरे आपण पाहिलं तर या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक नुकताच त्याच्या नावावरती राहिलेलं आहे. बॉल चला ड्राईव्ह करत असताना बायडिश लॉंग ऑफला. तोपर्यंत बहुतेक सिंगल धाव
सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही है। दिल्ली अब तक बहुत दूर है टीम धुले ब्रदर्स के लिए। शेवटचा बॉल गोलंदाज आपण पाहतोय राउंड विकेट शॉर्ट ऑफ लेन दिशा दिली आहे बॉल चालला डी बॅकवर्ड्स कव्हर निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मिळतील धावा 4 आलेला हा महत्वपूर्ण चौकार। षटक क्रमांक पहिल्या सप्पर झालं। पहिल्या षटकामध्ये धाबा संख्या राफेल कामत आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 10 धाबा। मॅजिकल फिगर आपण पाहतो स्कोर कार्ड मध्ये एकंदरीत 90 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये। चांगली मॅच बाळाशेठ कांबरे साहेब यांच्या अधिकच्या माहितीसाठी एका बाजूला बंगीजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला धुळे ब्रदर्स संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बालकृष्ण मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। स्वरा रेवांश 11 या ठिकाणी अप्रतिम सेल टिपण्यात झालाय योगेश पाटीलच्या माध्यमातून। व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल, फलंदाज होईल बाद। आणखीन एक आपण पाहतोय धक्का लागत असताना टीम धुळे ब्रदर्स संघाला फलंदाज बाद। आज खऱ्या अर्थाने जे आम्हाला भाग्य लाभलंय की या क्रीडांगणाचे मालक त्यांच्या समवेत या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केली जाते। नरेशभाई पटेल, सन्माननीय बाळाशेठ कांबरे साहेब या माझा मनसोक्त आनंद घेत असताना मुख्य मंचावरून आपण पाहतोय धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत 10 धावा आणि धक्का दुसरा लागलाय। 90 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये समीकरण थोडंसं कठीण पाहायला मिळेल। जिथे 24 बॉल 80 धावांचं इक्वेशन आहे तिथे पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे। सेकंडला फलंदाज हो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने वाईड स्ट्रॉंग ऑफला फटका फसलाय, हा देखील सेल टिपला जाईल। एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद। तू चल मैं आया हे समीकरण असताना फलंदाज इथे मात्र झाला बाद। आणखीन एक विकेटचं पतन। उंबारट्यावरती आहे, काय जबरदस्त कामगिरी केली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सचिन केवणे अँड ऑल टीम ने। म्हटलं जातो ना यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है। अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है। मेहनत करावी लागणार आहे, प्रत्येक संघाला जिंकावंसं वाटते, प्रत्येक संघाला ही क्रीडा नगरी जिंकायची आहे, प्रत्येक संघाला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि प्रत्येक संघाला हे करंडक जिंकायचे। याच अनुषंगाने प्रयत्न सुद्धा केले जात आहेत। षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज गणेश जाधव चांगली गोलंदाजी करतात। धाबा संख्या फलकामध्ये अगदी स्थिर आहे। सचिन केवणेच्या विरोधात ज्या धावा आल्या मात्र त्याच धावा फलकामध्ये अद्यापर्यंत स्थिर पाहायला मिळतात। गोलंदाज गणेश जाधव राउंड विकेट समोर खेळत बुडानवरून चेंडू टाबल होतो मागे
हा लॉंग ऑन कडे तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. कदाचित आपण पाहतो ही लुझर वर्सेस लुझर दोन्ही संघाने विशाल सर एक एक सामना गमावलेला आहे आणि जर याही मॅच मध्ये एक सामना गमावला तर मात्र आपण पाहतोय संघ पूर्णपणे बॅकफूट वरती असणार आहे. हो यावेळेस ऑन साईडला उडवायचा होता मिस टायमिंग. आणखीन एक टॉपेज फलंदाज होईल बाद. अजिंक्य दिवेकरला सुद्धा परतावा लागणार आहे आणि इथे एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद. धक्का चौथा लागलाय बॅटिंग करत असताना धुळे ब्रदर्स टीमला. आपण पाहतोय सन्माननीय बाळाशेठ कांबळे साहेब यांच्या वतीनं एक विशेष सन्मान स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव नरेशभाई पटेल यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. बदलापूर प्रीमियर लीग बदलापूरचा धमाका तुम्ही पाहतायत आणि त्या ठिकाणी शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आयोजित ही स्पर्धा आपण पाहते BPL 2025. बाळाशेठ कांबळे साहेबांच्या वतीनं बाईशी आणि प्रेमाची रूपदार शाल महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण या ठिकाणी मोमेंटो देऊन सन्मानित केलं जाते. नरेशभाई पटेल यांचा सन्मान होतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आणि हा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी बाळाशेठ कांबळे या स्पर्धेला शुभेच्छा देतात. बदलापूर प्रीमियर लीग 2025 वांगणी बदलापूर प्रीमियर लीग आज भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे मित्र शैलेश वडनेरे यांच्या पुढाकाराने आणि सर्व क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं उत्कृष्ट प्रकारची केलेली आहे. सर्व टीम्स इथं खेळायला आलेले आहेत. आज आपल्या या व्यासपीठावरती एक पाहुणे आलेले आहेत जे प्रत्येक क्रिकेटला पाहिजे होते पण आज ते आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. ज्यांची जागा आहे बघा आपल्या इथे कोण कोणाला जागा देत नाही पण यांनी माझे एवढे जवळचे संबंध मित्र आहेत का तुम्हाला खेळाडूंसाठी त्यांनी आपल्या सर्वांसाठी असा उत्कृष्ट असा ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे. मी खरोखर आमच्या क्रिकेट खेळाडूंच्या वतीने आणि क्रिकेट प्रेमींच्या वतीने मामा नरेश मामा बाबूभाई पटेल यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो का त्यांनी आपली जागा या माझ्या सर्व खेळाडूंसाठी खुली ठेवलेली आहे. नाहीतर इथे जागा कोणी जर घेतली तर कंपाऊंड घालतात. त्यांच्या 4 पार्टनर आहेत त्या 4 पार्टनरांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे का बच्चे लोग खेळते बाला सेट जबाबदारी ले आहे. नाहीतर असा असतो एखाद्या बिल्डरची उद्योजकाची जागा जर असली कोणी त्याच्यावर त्यांनी वापरायला दिली तर कब्जा करतात. या भीतीपुढे त्यांना पार्टनर नेहमी सांगत असायचे पण त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आज ही जागा तुम्हा सर्व खेळाडूंसाठी एक मोकळा मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. असा सुसज्ज ग्राउंड आपल्या खेळाडूंना कुठेच नाही आहे एवढ्या परिसरात. तरी मी आम्ही मामाच बोलतो. नरेश पटेल हे मोठे उद्योजक आहेत. बदलापूरमध्ये त्यांची मोठी साईड आहे. गोरेगावला 100 एकर जागा आहे ही सुद्धा त्यांची प्रॉपर्टी आहे 20 एकर. पण ते कधी त्यांनी असा काही इथे येऊन सांगितलं नाही का कशाला क्रिकेट खेळवतात बंद करा खेळ बंद करो ऐसा कुछ नाही कभी बोले. इसके लिए तय मनापासून त्यांचा खूप खूप आभार मानतो. आज ते इथं आलेत त्याचबद्दल त्यांचं सुद्धा आपल्या इथं आज कार्यक्रमाला सुद्धा भेट दिली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानतो आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच आपण पाहतोय बाळाशेठ कांबळे यांनी अत्यंत चांगली माहिती दिली. मगाशीच मी सांगितलं की या क्रीडा नगरीमध्ये डे नाईट फॉर्मॅट अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात परंतु या क्रीडांगणाचे मालक कोण आहेत हे कोणाला ठाऊक नव्हतं आणि आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाला या ठिकाणी
त्यांना मिळण्याचं स्वप्न भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो एवढी मोठी उपलब्धी त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. प्रत्येक जण जेव्हा स्वतःच्या मालकीची जागा असते तेव्हा प्रत्येक जण या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कुठेतरी स्पर्धा होऊ नये, कोणते कार्यक्रम यासाठी सातत्याने काही ना काही वेगवेगळे आडकाठी करत असतात. परंतु नरेशभाई पटेल यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. बाळाशेठ कांबळे यांच्या शब्दाखातीर आपण पाहतो त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या संपूर्ण स्पर्धेला सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे. त्यांच्या मनापासून विशेष आभार. या सन्मान आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये ओमकार आलेले. ओमकारने जर मात्र एक षटकार एक चौकार जरी लगावला तरी अज्जू पवार आणि रवी गडकर यांच्या वतीने 1000 पारितोषिक असणारे विशालच्या बाटमधून बॉल चाललाय सीमा पार. कारण ओमकार वरती अज्जू पवार आणि रवी यांचं नितांत प्रेमी बॉल चालला सीमा पार. विशालच्या बाटमधून आलेला हा धमाका षटकार. धन्यवाद धन्यवाद नरेशजी पटेल साहेब. मनापासून आपल्या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. बावीस धावा फलकावती आहेत आणि आता अगदी आपण पाहतो या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला सामना स्पीडअप करा. बारा बॉल आणि 68 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बारा बॉल आणि 68 धावांची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय मिस्टर राज. पहिलाच बॉल राज भव्य स्वागत केले. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता ओमकार डांगेच्या बाट मधून हा बिग हिट षटकार. जवळ जवळ एक चौकार एक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते त्यांनी मात्र मिळवलंय. अज्जू पवार रवी गडकर यांच्या वतीनं हे पारितोषिक त्याला देण्यात येईल. षटकार एक या ठिकाणी पहिला त्याच्या बॅटमधून आलेला आहे. बारा बॉल आणि 68 धावांची गरज आहे. कदाचित 38 बोलल्यानंतर संपूर्ण डगआउट मधून खेळाडू आमच्याकडे पाहत बसले की सगळीकडे इक्वेशन इतकं सोपं कसं झालं. परंतु 12 बॉल 68 धावांची गरज असताना ओमकारच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक. ओमकारच्या बॅट मधून चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कदाचित आता अज्जू पवार आणि रवी गडकर सुद्धा या ठिकाणी त्यांचा एटीएम ऑन झालेले आहे. ते पाहत असतील की आता षटकारानंतर ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक चौकार सुद्धा आलाय. धावा मिळतात 4. मात्र यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी पुढे चालली. 68 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये आणि आता येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावांची गरज. गोलंदाज राजवरती आक्रमण करण्यात आलंय. 90 धावांचं लक्ष होतं. हो बाटची कडा
बागे चाललाय पुन्हा एकदा हा सुद्धा बॉल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे मिळतील धाबा 4. ₹1000 पारितोषिक आहे. प्रत्येक बॉल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल तर मात्र काउंट केलं जाईल. जेवढे बॉल बाहेर जातील चौकार षटकार ओमकारच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी आपण पाहतो ₹1000 जमा होत आहेत. फुल टॉस बॉल आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी इट्स बिग हिट षटकार. नो बॉल नोचा कॉल आणि आता इथे मिळतील धावा 6. एकंदरीत 7 धावा. बॅटिंग करतात ओमकार. कदाचित आपण पाहतो सलामीला जर ओमकार आले असते ना मयूर अजिंक्य दिवेकर यांच्या समवेत तर मात्र थोडस समीकरण आपल्याला क्लोज पाहायला मिळालं असतं. डीके या मॅच मध्ये नवसंख्या फलकामध्ये 43. चांगले बॅटिंग करतात. शेवटच्या 9 चेंडूमध्ये आता 47 बनवायचे. नो बॉल वरती आलेला षटकार आणि आता धाबा मिळतील एकंदरीत 7. चला मॅच बॉल लगेच कसा परत येईल याकडे सर्व आमच्या खेळाडूंना विनंती राहील की थोडंसं आपण विशेष सहकार्य करायचंय. सकाळपासून या अत्यंत महत्वाच्या सूचना आम्ही प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवतोय. विवेक कडू हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत दुपारच्या जेवणानंतर. आणि आणखीन एक बॉल या बेस आपण पाहतो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित आता प्रश्न पडला असेल धुळे ब्रदर्स या टीमच्या डगआउट मध्ये जर हा खेळाडू इतका जबरदस्त खेळतोय मग यायला उशीर का. धाबा फलकामध्ये आपण पाहतोय 6 पुढे चाललेत. टीमची टोटल विशाल धुळे आम्हाला सांगतात एकंदरीत 49 धाबा. 90 धाबांचं लक्ष होतं आणि आता येणारे 8 बॉल 40 धाबांची गरज. प्रत्येक बॉल ओमकारने मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. चौकार षटकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू आहे. जबल 27 धाबा या षटकामध्ये आलेल्या 4 चेंडूमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चांगले बॅटिंग करतात ओमकार आणि 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके आपण पाहिले. एकंदरीत ₹4000 पारितोषिक त्यांना मिळणार आहे. अजय पवार रवी गडकर यांच्या वतीनं. हो या दरम्यान हा चेंडू राहिलाय डॉट गोलंदाजाच्या नावावरती. राजने कमबॅक केले. 5 बॉल आपण जर पाहिले तर डॉट बॉल आलेले परंतु या अगोदरचा एक नो बॉल त्याच्यामध्ये सुद्धा षटकार होता. म्हणजे ₹1000 प्रमाणे संदेश मसने जवळजवळ ₹5000 पारितोषिक झालेलं आहे आणि त्यांच्या अकाउंटला सुद्धा ते पैसे जमा झालेले आहेत. सध्या आपण पाहतोय यावेळेस आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट पिच बॉल वरती अक्षरशः तुटून पडलाय.
मिस्टर ओमकार डांगे बॉल सीमा पार षटकार. भरपूर धावांचं टार्गेट होतं. 12 चेंडू जबळ जबळ विशाल ध्रुव आम्हाला सांगतात 68 धावा बनवायच्या होत्या आणि या षटकामध्ये 33 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. 6 बॉल आता 35 धावांची गरज. खास करून आपण पाहिलं तर या ठिकाणी ओमकारचं विशेष कौतुक आहे. शेवटचं अंतिम षटक 35 धावा त्याला वाचवायचे आणि आता गोलंदाज ओम देशमुख. सहा चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता धावा फलकावरती एकंदरीत 55 धावा 55-5. स्ट्रायकरला विशाल. पहिला बॉल डॉट आलाय आणि आता आपण पाहतोय पूर्णपणे आता या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. 6 बॉल 35 धावांची गरज होती. कदाचित असं वाटलं होतं की प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जाईल, परंतु आता या मॅच पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती स्वरा रेवांश इलेव्हन या संघाने. बालकृष्णदादा मुन्ने, निखिल शेटसबान याने पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश धुळे साहेब आणि माजी नगरसेवक चेतनजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि आता बॉल चालला आहे सीमा पार षटकार. आणि अगदी आपण पाहतोय जो संघ लुझर वर्सेस लुझर या मॅच मधून जो पराभूत होईल त्या संघाचं अस्तित्व जवळ जवळ या स्पर्धेमधील धोक्यात असणार आहे. संदेश मसने, मयूर दिवेकर, मयूर जाधव, स्पष्ट नाराजी अमित डांगरे सर यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते, कारण सामना आता दूर झालाय आणि कदाचित याही संघाला कळून चुकलेला आहे. आगे चाललाय बॉल आणि ते लॉंग स्टॉप एंड लाईनर वाईट +4 मिळतील धाबा 5. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बॅलन्स या मॅच मध्ये. चार धाबा इथे मिळतील, परंतु आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे. म्हटलं जातं ना, भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस हा काही कामाचा नसतो आणि उशिरा सुचलेलं शहाणपण हे सुद्धा काही कामाचं नसतं असं म्हटलं जातं. आणि आता शेवटचे 2 बॉल 20 धावांची गरज आहे. या दरम्यान लाईन अप्रतिम पाहायला मिळते. चेंडू आला डॉट 22ची धाव मिळेल. आणि आता शेवटचा अंतिम बॉल या 17तील आपण पाहणार आहोत. जवळजवळ 70 धावा या ठिकाणी बनवण्यात आल्या. चांगली फाईट केली धुळे ब्रदर्स याही संघाने.
आणि शेवटचा बॉल अगदी आपण पाहतो तो सुद्धा चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित आपण पाहतो थोडेसे ओमकार प्रयत्न आपल्या संघाचे अपुरे पडलेत. ओमकारचा खेळ आवडला असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. काय जबरदस्त त्यांनी तोड उत्तर दिलेले, परंतु आपण पाहतो थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. हार्ड लक टीम धुळे ब्रदर्स, हार्ड लक ओमकार, हार्ड लक मयूर दिवेकर. तर नक्कीच आपण पाहिलं तर गौरव सावंत सर यांच्या वतीनं ओमकारची बॅटिंग सुद्धा जास्तीत जास्त युट्यूबच्या माध्यमातून हायलाइट होईल, कारण आपण पाहतो जबरदस्त खेळ त्यांनी सुद्धा केला. ही आमची मॅच समरी ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. ओमकारच्या बॅट मधून जबळ 39 धावा आल्या अवघ्या 9 चेंडूमध्ये. चांगली बॅटिंग त्याने केली आहे, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 18 चेंडूमध्ये 52 धावा बनवल्या. नो डाऊट स्वरा रिवांश 11 संघाचा आघाडीचा सलामीवीर खेळाडू, संघाचा आपण पाहतो ऐकवान खेळाडू आहे सचिन केवणे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 18 बॉल 52 धावांची इनिंग. या सचिन आपण लगेच धुळे ब्रदर्स याही संघाचं कौतुक. ओमकार डांगे फक्त अवघ्या 12 धावांनी हा सामना आपल्या संघाला गमवावा लागलेला आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच पाहणार आहोत. विवेक कडू यांना विनंती करायला आपल्या शुभेच्छा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.